नमस्कार, मी स्मिता. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे आपल्या खानदेशी पद्धतीचं कैरीचं लोणचं. चला तर मग बघूया. आजच्या व्हिडिओचं विशेष वेगळंपण म्हणजे आज मी माझ्या आईसोबत लोणचं बनवणार आहे. त्याबद्दल मी आईची खूप खूप आभारी आहे. तसं लहानपणापासून आम्ही लोणचं बनवताना सोबत असायचोच. त्या आठवणी परत आज माझ्या ताज्या झाल्या आहे. चला तर मग सुरू करूया. खानदेशी मसालेदार लोणचे. तेल तापवायला ठेवलेच आहे. तिखट पावडरही तयार आहे. आणि मसाल्यामध्ये म्हणणार तर मसाल्यामध्ये हिंग, वेलदोडे, लवंग, मिरेची पूड, शेषफूल, दालचिनी, तमालपत्र याची सगळ्यांची पावडर करून रेडी आहे. कैऱ्याही कापून ठेवल्यात आईने स्वच्छ धुवून. पहिले पाण्यात भिजवल्या, धुतल्या, पुसल्या आणि आम्ही कापल्या. आता आई फक्त आता हिंग छान बारीक कुटून घेते हाताने. बघा, आई सर्व हाताने असे छान करून घेते. आता हे गोल्स करून घेतले म्हणजे मध्ये मेथी, शो, हळद, आपली मोहरीची डाळ आणि शेवटी पिठाचा लेअर असं छान राऊंडमध्ये छान रचून ठेवलं आहे. आणि तेल का एकदम छान गरम तापलं की आई हळूहळू त्यात थोडं थोडं तेल टाकणार आहे. आता बघा, तेल एकदम मस्त तापलेलं आहे, कडक. आई जरा जास्त तेल तापवते आणि असं थोडं थोडं आधी मेथी छान तळून घेते त्याच्यात. मग नंतर थोड्या बाजूच्या लेअरवर तेल टाकते. मी असं करत करत सगळ्यात शेवटी मिठापर्यंत तेल जातं. आणि मग सगळीकडे तेल झाल्यानंतर त्या प्रमाणात ते थंड होत जातं. हे पण एक छान आयडिया आहे ना. तर आई ह्याच पद्धतीने दरवर्षी लोणचं बनवते आणि हे लोणचे अगदी छान होते, सुंदर होते, अप्रतिम होते. चवीला अगदी स्वादिष्ट, मसालेदार आणि पारंपरिक आपले खानदेशी पद्धतीचे लोणचेची खरी चव म्हणजे हीच. बघा, आता संपूर्ण तेल टाकून झालेलं आहे. आता हळूहळू सुंदर कलर येईल आपल्या लोणच्यात. कलर येतो आहे आणि छान सगळे मसाले टाकले गेले. काही मसाले वरून टाकायचे असतात, टाकले तेही आईने आता सर्व मसाले तेलामध्ये छान मिक्स करायचे आहेत. आणि मिक्स केल्या हिंगसुद्धा टाकायचं आहे वरून. याचा सुगंध संपूर्ण घरभर दरवळतो. आणि विशेष म्हणजे वर्षभर जेवणाची चव वाढवणारं हे लोणचं प्रत्येक घराची खास ओळख असते. खरं सांगायचं तर लोणचं फक्त एक पदार्थ नसतो, त्यामध्ये आपल्या आईच्या हाताची माया, परंपरा आणि संस्कार मिसळलेले असतात. लहानपणी जेव्हा आई लोणचं बनवते तेव्हा आम्ही तिच्या आजूबाजूलाच असायचो. त्या आठवणीही आज पुन्हा ताज्या झाल्या आहेत. हे लोणचं मिळालं की जेवणाची मज्जा ही काही वेगळीच असते. म्हणूनच घरगुती लोणच्याला आजही आम्ही विशेष महत्त्व देतो. आता आई सर्व मसाले एकत्र करून आंब्याच्या फोडींना छानपैकी लावत आहे. प्रत्येक फोडीवर मसाला सारखा लागला पाहिजे याची ती विशेष काळजी घेते. इतक्या वर्षाचा अनुभव असल्यामुळे तिच्या हाताची चव काही वेगळीच असते बरं का. अशा प्रकारे आईसोबत पारंपरिक पदार्थ बनवताना फक्त रेसिपी शिकायला मिळत नाही, तर आपल्या संस्कृतीशी जोडलेलं एक सुंदर नातंही जपलं जातं. तुमच्या घरी अशा प्रकारे लोणचं बनवलं जातं का? तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. नमस्कार. पुन्हा भेटूया परत एका अशा छानशा व्हिडिओसोबत. तर ही होती एक माझ्या आईसोबत बनवलेली छानशी लोणच्याची रेसिपी तिच्या पद्धतीने. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.